नमस्कार, कसे आहेत सगळे फ्रेंड्स. मी सारिका तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करते आपलं चॅनल सारिकाज क्रिएशन्समध्ये. सुरुवात झाली रेग्युलर कामानी. मिस्टर गेले सकाळी, मग मी वॉकला गेले होते. थोडी भाजी आणायची होती आणि डीमार्टला गेली होती, काही सामान घ्यायचं होतं. स्पेशली आणला आहे हा ब्रश क्लिनिंगसाठी. मोस्टली ह्या ज्या विंडोज आहेत ह्या बेडपासून म्हणजे ह्या बेडपासून मी आज साफसफाई सुरू केली. म्हटलं पहिलं हा आवरूया, कारण इथे सामान जे आहे ते कमी आणि पटकन होतं. जास्त क्लिनिंग नाही आहे इथे. या विंडोजचे जे ट्रॅक आहेत ना ते साफ करण्यासाठी हा ब्रश आणलेला, आणि जी जाळी आपण लावतो ती साफ करण्यासाठी मोस्टली हा ब्रश आणला आहे. 59 रुपीजला पडला आणि खूप युजफुल आहे फ्रेंड्स. आता साफसफाई करते, तुम्हाला दाखवते की ट्रॅक कितपत क्लीन झाला आहे तो. अशा प्रकारे चांगलं क्लीन झालं आहे हे. इथे हे कावळ्यांची घरटं बांधायचं काम चालू आहे. हे बघा, हे ट्रॅक व्यवस्थित क्लीन झाले तिथे. हा ब्रश खूप कामाचा आहे. हा घेऊन आले मी डीमार्टमधून 59ला. आता ही विंडो तर क्लीन झाली आहे. मेन हा घेतला कशासाठी, ही जे नेट आहे ना याच्यावर खूप धूळ बसते. हे क्लीन करण्यासाठी हा ब्रश मी आणला होता. भरपूर धूळ निघाली दोन्ही बाजूनी, आणि ही विंडो बघा छान अशी क्लीन झाली आहे. आता ह्या बाजूची विंडो क्लीन करायला घ्यायची आहे मला आता. आता करून घेणार आहे ही दुसरी विंडो. खरंच युजफुल ब्रश आहे हा. ब्रशने क्लीन झाला ना फ्रेंड्स, तर मग ओला कपडा करते आणि छान ती नेट पुसून घेते. त्याच्यामध्ये जी काही एक्स्ट्राची डस्ट असेल ती सगळी निघून जाते. ही अशा प्रकारे धूळ आहे, ब्रशनी चांगली क्लीन होते. आता जे व्हॅक्यूम क्लीनर आहे ना ते वापरून ही जी एक्स्ट्राच आहे ते अशा प्रकारे एवढा क्लीन झाला. आता हा जो ओला कपडा आहे ना तो टाकून ट्रॅकने पुसून घेणार आहे. बघा अशा प्रकारे हा ट्रॅक क्लीन झाला आहे. ग्लास जी काच आहे खिडकीची ती साफ करण्यासाठी ना मी असं साधं पाणी हे स्प्रे बॉटलमध्ये भरते आणि पेपरचा वापर करते, त्याच्यामुळे पटकन क्लीन होते. आता काच क्लीन करायची होती, बाकी काही नाही. फॅन वगैरे पुसायचं आहे. मी काय करते ना फ्रेंड्स, जेव्हा कधी साफसफाई करायची असेल ना तर एकदम काढत नाही. एक एक रूमचा एक एक पार्ट घेते डेली, तर त्याच्यामुळे कसं आपण थकतही नाही आणि कामंही आपल्याला बाकीची कामं म्हणजे स्वयंपाक असतो, बाकी इतर कामं असतात तर ती सुद्धा पटकन वेळेत होतात आणि आपल्याला दमायला सुद्धा होत नाही. आज ह्या बेडपासून स्टार्ट केलेलं आहे. तर ही विंडो तर ऑलमोस्ट झाली आहे. ही राहिली आहे, फक्त ग्लास पुसायचा आहे. ट्रॅक दाखवलं मी तुम्हाला कशा पद्धतीने क्लीन केलं. तुम्ही कशा पद्धतीने क्लीन करता तुमच्या विंडोचे ट्रॅक किंवा जी जाळी असते तर ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा. स्वतःची साफसफाई झाल्यानंतर इतर कामं करायची तर भेटते मला थोड्या वेळात. फ्रेंड्स छान अशा विंडो क्लीन झाल्या बघा, किती फ्रेश वाटत आहे. स्वतः बाकीचा जो कचरा वगैरे तो आवरून घेणार आहे आणि बेडशीट वगैरे चेंज करायची आहे. आपला पंखा क्लीन झालेला आहे. आता बाकी जे बेडशीट वगैरे आहे सगळं आता मी चेंज केले, काढून घेतले, तर दुसरी घालायची आहे आणि इथला सगळा पसारा जागेवर ठेवून घ्यायचा आहे. बेडशीट ऑलरेडी काढलेली आहे मी आधीची. आणि फ्रेंड्स हा जो एक ब्रश आहे ना हा सुद्धा मी डीमार्टमधून घेतलेला. हा 149चा आहे. तो गादी वगैरेवरचा कचरा झाडण्यासाठी, केस वगैरे जे असतात ना ते सगळे निघतात त्याने. जे उशी आहेत त्यांची कवर चेंज करून घेणार आहे.
हे असं मी डबल कवर घालून घेते, त्याच्यामुळे काय होतं ना, आतमध्ये तेलाचे वगैरे डाग, घामाचे वगैरे डाग जास्त पडत नाही. सो फ्रेंड्स, छान असा हा बेड सेट झालेला आहे. सो आता हा जो ड्रेस कॉर्नर टेबल आहे त्याची क्लिनिंग करून घेणार आहे. सगळं अस्तव्यस्त पडलं, जे रात्री लागतं ते सगळं वरती आलेलं आहे, रिमोट वगैरे. सो आता ते क्लीन करून घेते मी. हे एक मसाजर आहे, रोलर, आणि ही पण मसाजरची चार्जेबल मशीन आहे. हे बघा, अशा प्रकारे ती रोटेट होते आणि मसल जर दुखत असतील ना तर आपण मसाज देऊ शकतो. हे आहे बी बॉडी वॉईसचं फूट रोल ऑन. जे आपले टाच वगैरे फुटतात ना त्याच्यासाठी हे मागवलेलं आहे. रात्री झोपताना लावते मी. कॉर्नर टेबल ऑर्गनाईज केला आहे मी. हा छोटासा लॅम्प इथे असतो आणि हे रिमोट्स इथेच असतात हँडी, आणि हे एक प्लेसमॅट आहे याच्यावर बॉटल वगैरे ठेवण्यासाठी. इथे बघितलं, तुम्हाला दाखवलं, हे सगळे काही मेडिसिन्स वगैरे ठेवलेले आहेत, काही ऑइंटमेंट, हे मसाजर मशीन वगैरे इथेच असतं. सो आणि खाली आहेत काही फाईल्स डॉक्टर्सच्या, आणि ह्या काही गमीज आहेत ज्या मी घेते मॅग्नेशियम आणि या हेअर हेल्थसाठी. ह्या पण मी इन्स्टावरूनच ऑर्डर केलेल्या आहेत. बी बॉडी वाईज त्यांचं ॲप आहे. सो छान आहे त्या गमीज. सो काही विटॅमिन्स वगैरे जे असतात ना, जे आपण टॅब्लेट फॉर्ममध्ये घेतो, तर ह्या चॉकलेट म्हणजे जेली फॉर्ममध्ये आहेत, गमीज फॉर्ममध्ये. सो ह्या मी घेते. आणि ही आहे मॅग्नेशियमची, ही आता रिसेंटली स्टार्ट केलेली आहे मी. सो छान आहेत ह्याचे प्रोडक्ट्स, फायदाही होतो. ही आहे मॅग्नेशियमची गमीज. सो आता कॅल्शियमची पण मी ऑर्डर करणार आहे, कारण कॅल्शियमच्या टॅबलेट्स घेतल्या ना फ्रेंड्स तर मला खूप ॲसिडिटी होते. सो या गमीजनी काही प्रॉब्लेम होत नाही आहे. सो या मी घेते. जेव्हा रिझल्ट येईल तेव्हा तुमच्यासोबत शेअर करेन. सो हे इथे असतं. आणि हे जे फूट रोल ऑन आहे ना, आपल्या पायांना भेगा वगैरे पडतात त्याच्यासाठीचं हे रोल ऑन आहे. हे बघा, 20% युरिया फूट रोल ऑन आहे. सो जस्ट वापरायला सुरुवात केली आहे. बघेन याचा काही फरक पडतो आहे, कारण तुमच्यासोबत याचा रिव्ह्यू नक्की शेअर करेन. ह्याचाच डिओ मी वापरते आहे, बी बॉडी वॉईसचा. खरंच खूप चांगला आहे, कारण निव्हियाचा वगैरे जो वापरतो ना आपण डिओ, रेक्सोना किंवा जे काही ब्रँड असेल त्यांचे, तर ते मला अजिबात सूट करत नव्हते. त्याच्यामुळे काय व्हायचं ना, अंडर आर्म्समध्ये खूप इरिटेशन व्हायचं, म्हणजे खाज वगैरे यायची. सो डॉक्टरनी सांगितलं तर वापरूच नका. मग ह्याची ॲड मी इन्स्टावर पाहिली होती, तर म्हटलं ट्राय घेऊया. तर आता हा 3rd मंथ आहे मी वापरते, पण लावल्यानंतर अजिबात इरिटेशन होत नाही. आणि इवन अंडर आर्म्ससुद्धा जर तुमचं पिगमेंटेशन असेल तर ते सुद्धा तिथून निघून जातं, असं त्यांचं म्हणणं आहे. पण मला तर इरिटेशनसाठी खूप फरक पडला. अजिबात साईड इफेक्ट्स नाही आहेत. पॅराबेन फ्री आहे, सल्फेट फ्री आहे. सो तुमच्यासोबत शेअर करते मी. थांबा फ्रेंड्स, हा बघा आहे बी बॉडी वॉईसचा डिओ रोल ऑन आहे. हा अंडर आर्म रोल ऑन आहे. 4% AHA BHA आहे. आणि फ्रॅग्रन्स फ्री आला चुकून. ह्याच्यात 2 फ्रॅग्रन्स आहेत आणि एकदम लाईट फ्रॅग्रन्स आहे त्यांचा. सो बॉडी ऑर्डर चांगलं कंट्रोलसुद्धा करतं आणि पिगमेंटेशन रिड्यूस करतं हे. सो आता ही 3rd बॉटल आहे माझी, मी वापरते. आणि खरंच म्हणजे मला त्या जे निव्हिया वगैरे मी वापरत होती आधी ह्या अगोदर, त्यांनी खूप इरिटेशन होत होतं. सो हे ट्राय केलं आहे मी आणि खरंच ह्यानी फरक पडला. अजिबात लावल्यानंतर इरिटेशन वगैरे होत नाही. आणि 3 महिने वापरल्यानंतर रिझल्ट येतो असं म्हटलं आहे पिगमेंटेशनसाठी. सो आता हे मी वापरते आहे. छान आहे, पॅराबेन फ्री आणि सल्फेट फ्री आहे. सो इन्स्टावर सुद्धा तुम्हाला भेटू शकतं हे, किंवा ह्यांची बी बॉडी वॉईस म्हणून एक ॲप आहे. तुम्हाला हवा असेल तर ह्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नक्की शेअर करेन.